सुनील तटकरे हे काल लातूरमध्ये होते आणि त्यांना निवेदन देण्यासाठी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे आले. निवेदन दिलं. ते निवेदन होतं की कृषी मंत्री हे सभागृहामध्ये मोबाईलवर गेम खेळतात म्हणून त्यांनी पत्ते देत सुनील तटकरेंना निवेदन दिलं आणि त्यावरून खऱ्या अर्थानं राडा सुरू झाला. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी विजयकुमार गाडगे यांना तुफान मारहाण केली आणि त्यानंतर आज लातूर बंदचं आवाहन केलं. बंद चालू आहे. महाराष्ट्रातून ठिकठिकाणीवरून छावा संघटनेची पदाधिकारी आहेत ते लातूरमध्ये दाखल होत आहेत. बंद होतोय. काल या सगळ्या घटनेला जी सुरू होती त्यावेळेस राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे साहेब होते. तिथं नेमकं काय झालं होतं? आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक घेण्यासाठी मेळावा घेण्यासाठी आले होते. मेळावा अतिशय यशस्वी आणि खूप चांगला मेळावा त्या ठिकाणी झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली. त्यानंतर जे लातूर शहरातील लातूर जिल्ह्यातील जे विद्वान मंडळी आहेत, जे प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनियर यांच्याशी संवाद साधण्याची बैठक त्या ठिकाणी होती. त्या वेळेसच छावा संघटनेचे पदाधिकारी आणि काही त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले आणि निवेदन तटकरे साहेबांना दिले आणि बाबा तुमचे मंत्री महोदय माणिकराव कोकाटे साहेब हे विधान भवनामध्ये मोबाईलवरती पत्त्याचा गेम त्या ठिकाणी खेळत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी एवढा दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला आहे आणि असे प्रकार त्या ठिकाणी ते करतायत. त्याबद्दल त्यांना तुम्ही समज द्यावी किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढावं असं निवेदन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि देत असताना त्यांनी पत्ते जे असतात ते पत्ते टेबलवर फेकून त्याचा निषेध त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यानंतर ते निषेध करून त्या ठिकाणी बाहेर गेले. पुन्हा आम्ही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्या ठिकाणी होतो. बाहेर काय घडलं त्या ठिकाणी आम्हाला माहीत नाही, पण जे काही प्रसार माध्यमातून जे काही आम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळाली, पण हे लातूरच्या संस्कृतीला न शोभणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. म्हणून त्या घटनेचं मी कधीही समर्थन त्या ठिकाणी करणार नाही. अशी घटना लातूर जिल्ह्यामध्ये कधीही घडली नव्हती आणि ती घटना काल घडली. त्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी स्वतः निषेध तर त्या ठिकाणी करतोच, पण त्याचं समर्थन मी कधीही करणार नाही. आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब या संदर्भामध्ये योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतील. पोलीस प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस योग्य रीतीने त्या ठिकाणी तपास करतील हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे. तटकरे साहेबांनीही तात्काळ घटना घडली त्यावेळेस ते बाहेर आले, त्या प्रतिक्रिया विचारली. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की या गोष्टीचं आम्ही कदापि समर्थन करणार नाहीत. तेही बोलले होते. मात्र ज्या पद्धतीची घटना घडली आहे ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही. खरं तर राष्ट्रवादीची ही संस्कृती नाही. शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे हा पक्ष त्या ठिकाणी आहे. माननीय अजितदादा पवारसाहेब असल्या गोष्टीला, असल्या विचाराला किंवा असलेच करणाऱ्या कृत्याला कधीही त्या ठिकाणी पाठीशी घालत त्या ठिकाणी नाहीत आणि लातूरची सुद्धा ही संस्कृती नाही. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एखादा पदाधिकारी येऊन निवेदन देऊन जातो त्यावेळेस अशी घटना कुठेही घडलेली आत्तापर्यंत तर नाही. आम्हाला या गोष्टीचं काहीच कल्पना नाही, कारण मी स्वतः तिथं साक्षीला त्या ठिकाणी होतो. मलाही नाही आणि तटकरे साहेबांना त्या ठिकाणी काही माहिती नाही. त्याच्यामुळं या गोष्टीचं आम्ही कदापि समर्थन त्या ठिकाणी करणार नाही. आणि मी सांगितलं की सर्व छावा पदाधिकाऱ्यांना मला नम्र आव्हान करायचं आहे की आम्ही ह्या गोष्टीचं समर्थन त्या ठिकाणी करणार नाही आणि ह्या गोष्टी ज्या मारहाण झालेली आहे त्याचा आम्ही निषेध त्या ठिकाणी करतो. विजय गाडगेंनी असं म्हटलं आहे की सुनील तटकरेंनीच सूरज चव्हाणला सांगितलं आहे असा आमचा थेट आरोप आहे, असं त्यांची मागणी करा. नाही, अजिबात असं नाही. तटकरे साहेबांना आणि आम्हा दोघांनाही तिथं काहीही झालेलं काही माहिती नाही. ज्यावेळेस आम्ही डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट, काही रोटरी क्लब असतील, काही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संवाद केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस खाली आलो, तुम्ही ज्यावेळेस मीडियाने आम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस जी घटनेची माहिती आम्हाला त्या ठिकाणी कळालेली आहे. त्याच्यामुळं या घटनेचा आणि आमचा काही संबंध त्या ठिकाणी नाही.
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही. जी घटना घडली ती निंदनीय आहे. त्याचा आम्ही कुठेही समर्थन करत नाहीत. उलट ह्या घटनेचा आम्ही निषेध करतोय असं मत व्यक्त केलं आहे आमदार संजय बनसोडे यांनी. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.